नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे पारंपरिक पद्धतीने सरसों का साग। तर त्यासाठी ही मोहरीची भाजी लागते। ही इथे मला सगळी कोवळी भाजी मिळालेली आहे। ती मी सगळी नीट करून घेतलेली आहे भाजी। अशी त्याची कोवळी पानं आहेत, अगदी देठही अगदी कोवळे आहेत त्याचे। आणि त्यासाठी दुसऱ्या लागणाऱ्या भाज्या त्यामध्ये आहे हरभऱ्याचा पाला, त्याच्यानंतर मेथी आणि पालक। मेथी यात कमी पडते, पालक आणि हरभऱ्याची पानं जी आहेत ती जास्त, मेथी थोडी कमी। ती सगळे स्वच्छ भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता एका भांड्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत। म्हणजे मोहरी, पालक, हरभऱ्याची पानं, मेथी ही सगळी। याच्यामध्ये चंदन बटवा पण वापरला जातो, पण तो इथे मला काही मिळाला नाही, त्यामुळे मी ती भाजी घातली नाही ह्याच्यामध्ये। आता हे मध्यम गॅसवरती शिजत ठेवायची आहे ही भाजी। याच्यामध्ये आता मोठे 3 तुकडे घातलेले आहेत मिरचीचे, 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, थोडंसं आलं आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि मध्यम गॅसवरती एक 10 ते 15 मिनिट ही भाजी अशी शिजू द्यायची आहे। दहा ते 15 मिनिटं भाजी शिजल्यानंतर ती आपल्याला चमच्याने किंवा रवीच्या सहाय्याने ती आपल्याला घोटून घ्यायची आहे भाजी। जसं आपण अळूचं फतफतं करतो त्यावेळी जसं आपण अळू घोटून घेतो, तशीच ही भाजी पण घोटून घ्यायची आहे। चमचा किंवा पावभाजीसाठी जो मॅशर असतो तो असं काहीतरी वापरून ही भाजी आपण घोटून घ्यायची आहे। आता याच्यासाठी जी फोडणी करायची त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, मक्याचं पीठ, मीठ, तूप, आलं, लसूण आणि लाल मिरची। आता हे जे घोटून आपण भाज्यांचं मिश्रण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये 2 चमचे पहिले पीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। पुन्हा बघायचं जर लागलं तर पीठ घालायचं आहे, एकदम पीठ त्याच्यामध्ये घालायचं नाही। याच्यामध्ये मी पुन्हा आणखीन 2 चमचे पीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी 4 चमचे तिथे पीठ वापरलेलं आहे। आता कढईमध्ये तूप घ्यायचं आहे, याच्यामध्ये तूप जास्त वापरायचं आहे। तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 लाल मिरची तुकडे करून घालायचे आहेत, 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या, थोडंसं आलं घालायचं बारीक चिरून। तेही सगळं परतून घ्यायचं आहे। आता भाजी शिजताना त्यामध्ये 2 मिरच्या टाकलेल्या होत्या, इथेही 2 लाल मिरच्या वापरलेल्या आहेत। त्यामुळे आता इथे तिखट टाकताना तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार आपण टाकायचं आहे। इथे थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मसाला म्हणजे तिखट घातलेला आहे। ते आधी आपण जे घातलेली आहे मिरची त्याच्या अंदाजानुसार आपण इथे तिखट घालायचं आहे, म्हणजे मसाला। आणि ही जी फोडणी केलेली आहे ती आपण ह्या भाजीच्या मिश्रणामध्ये घालायची आहे।
इथेही मी थोडी पातळ ठेवलेली आहे भाजी, कारण भाताबरोबर पण आपल्याला खाता आली पाहिजे अशासाठी. त्यामध्ये ही सगळी फोडणी टाकून घ्यायची आहे. आणि हे आता चांगलं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं मीठ घालायचं, कारण सुरुवातीलाही आपण भाजी शिजताना मीठ घातलेलं होतं. आणि अशा तऱ्हेने हे सरसों का साग पारंपरिक पद्धतीने तयार झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.